श्री गणेशाय नमः। ओम श्री सरस्वत्यै नमः। ओम श्री गुरुभ्यो नमः। श्रुतिस्मृतिपुराणानाम् आलयं करुणालयं नमामि भगवत्पाद शङ्करं लोकशङ्करं शङ्करं शङ्कराचार्यं केशवं बादरायणं सूत्रभाष्यकृतौ वन्दे भगवन्तौ पुनः पुनः। ईश्वरो गुरुरात्मेति मूर्तिभेदविभागिने व्योमवद्व्याप्तदेहाय दक्षिणामूर्तये नमः। परब्रह्मिचा बोधप्रत्यक्षदावी जया चीटिका वाचिता ज्ञानदेवी अतिमूढते आणिले ब्रह्मभावा नमस्कार माझा तया ज्ञानदेवा। शुकासारिखे पूर्णवैराग्य ज्याचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा। भजगोविंदम या ग्रंथाचा आपण विचार करत आहोत, त्याच्यावरती चिंतन करत आहोत। त्या ग्रंथावरती चिंतन करत असताना, विचार करत असताना आपण असा विचार पाहत होतो की या ग्रंथाचा अधिकारी कोण आहे। कारण जोपर्यंत अधिकारी विषय संबंध प्रयोजन हा अनुबंध आपल्याला स्पष्ट होत नाही तोपर्यंत कोणत्याही साधनेकडे ग्रंथाकडे आपली प्रवृत्ती होत नाही। आणि प्रयोजन मनुद्दिश्य मंदोपि न प्रवर्तते असा नियम आहे। एखादं प्रयोजन नसेल, माहीत नसेल, प्रयोजनाचं ज्ञानच नसेल तर कोणाचीही ग्रंथाकडे प्रवृत्ती होत नाही, कोणत्याही कर्माकडे त्या म्हणा त्या निमित्ताने प्रवृत्ती होत नाही। मग त्या दृष्टीने विचार केला असता असं काय आहे की ज्याच्यामुळे आपण या ग्रंथाचा अभ्यास केला पाहिजे। सामान्यतः प्रत्येक ग्रंथाचा असा जर का विचार करायचा म्हटला, शास्त्र ग्रंथाचा, त्याच्यामधला पहिला जो श्लोक असतो की नाही, पहिली ओवी असते की नाही, त्याच्यामध्ये सामान्यतः अनाहूतपणे हा अनुबंध आलेला असतो। त्याचा आपण विचार करण्यासाठी पहिला जे चरण आहे ते एकदा सगळेजण म्हणू। काल जसं केलं तसं आपण सुरुवातीला म्हणत असताना, मनीष हवं तर जेव्हा रिपीट करायचं आहे तेव्हा तू मागणं म्हण, एकत्र म्हणत असताना फक्त म्यूट राहून देत। मनीष किंवा कोणीही म्हटलं तरी चालेल एकानी। भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रं करणे। भज गोविंदम गोविंदम भज मूढ़मते संप्राप्ते सन्निहिते काले नहि नहि रक्षति डुक्रं करणे। सरलार्थ असा आहे की भजो गोविंदम हे मूढमते गोविंदम भज, अरे गोविंदाचं भजन कर, गोविंदाचं भजन कर। हे मूढमते, अरे मूर्खा अविवेकी माणसा, गोविंदाचं भजन कर, गोविंदाला भज। का? कारण संप्राप्ते सन्निहिते काले, सन्निहिते काले संप्राप्ते म्हणजे आपली मृत्यूची वेळ जवळ आली असता, आपला मृत्यू येऊन पावला असता नहि नहि रक्षति डुक्रे करणे। डुक्रे हा संस्कृत मधला धातू आहे, करणे मग त्याची रूप मग ती काय आहेत। थोडक्यात व्याकरणाचा अभ्यास आणि व्याकरण या उपलक्षणाने सगळी जी काही म्हणून अपराविद्या आहे की नाही, सगळं जे काही व्यावहारिक ज्ञान आहे ते ज्ञान काही कामाला येत नाही। मृत्यूच्या समयी ते ज्ञान अपुरं पडतं, कारण विज्ञान जिथे संपतं तिथे अध्यात्म सुरू होतं।
मग कामाला येत नाही म्हणजे काय? काय उपदेश केलाय? कोणासाठी केलाय? अधिकारी कोण, विषय कोण, संबंध कोण, प्रयोजन कोण? थोडक्यात पाहू. काय कोणाला उपदेश केला? मूढ मते, अरे मूर्खा अविवेकी मनुष्या. म्हणजे हा सगळा उपदेश कोणासाठी? जो अविवेकी आहे त्याच्यासाठी. म्हणजे अविवेकी कोण? की ज्याला कशाने माझं भलं होणार आहे आणि कशाने माझं भलं होणार नाहीये हे कळत नाही, तो अविवेकी. ज्याला योग्य काय अयोग्य काय हे कळत नाही, तो अविवेकी. आपल्या समोर असणारं उदाहरण म्हणजे अर्जुन. त्याला धर्म अधर्मासारखा वाटत होता आणि अधर्म धर्मासारखा वाटत होता. योग्य काय अयोग्य काय हे कळत नव्हतं. तसंच ज्याच्या ठिकाणी झालेलं आहे. म्हणजे थोडक्यात काय, संसारी जीव. दुःख देणारे, दुःखात्मक असणारे विषय त्याला प्रिय वाटतात आणि सुखात्मक असणारं अध्यात्म त्याला अप्रिय वाटतं. हा विवेक ज्याला कळत नाही तो मूढमते. तो झाला अधिकारी. मग विषय काय? गोविंद. दुसरा विषय काय असायचा अध्यात्माचा? परमात्मा, ब्रह्म म्हणा नाहीतर ईश्वर म्हणा. त्याच्याशिवाय दुसरा विषय अध्यात्माचा काय असायचा? काही नाही. प्रयोजन काय? संप्राप्ते सन्निहिते काले नाही नाही रक्षती, म्हणजे रक्षती असं व्हायचं असेल, मृत्यूची वेळ जवळ आली असता आपलं रक्षण व्हावं, आपलं भलं व्हावं, कल्याण व्हावं अशी इच्छा असेल तर काय करा? म्हणून सांगितलं भज गोविंदम भज गोविंदम. गोविंदाचं भजन करा. मग हा संबंध सांगणारा काय आहे? संबंध सांगणारा हा ग्रंथ आहे. प्रतिपादक सांगणारा. आणि गोविंदाचं भजन हा विषय झाला प्रतिपाद्य. अधिकारी कोण? मूढमते, संसारी, मूर्ख अविवेकी मनुष्य. विषय झाला गोविंद, संबंध झाला हे प्रतिपादक प्रतिपाद्य, आणि प्रयोजन झालं मृत्यू समय जर का मला माझं कल्याण व्हावं वाटत असेल तर ते झालं प्रयोजन. मग इथे सांगितलेलं जे साधन आहे ना ते अत्यंत सोपं आहे, सगळ्यांना अवलंबिता येण्यासारखं आहे, पण अत्यंत कठीण आहे. कठीण का आहे? ते सोपं आहे म्हणून. जी गोष्ट अत्यंत सोपी असते ती करण्याकडे आपली प्रवृत्ती नसते, कल नसतो, म्हणून ते साधन आपण तेवढ्या सिरियसली घेत नाही, तेवढ्या विचारपूर्वक तिचा अवलंब करत नाही, आणि त्याच्याविषयी आपण सखोल विचारही करत नाही. आचार्यांनी इथे काय सांगितलं? काय म्हणाले? आचार्य म्हणाले भज गोविंदम भज गोविंदम. पुन्हा एक विचार सांगतो. कोणत्याही ग्रंथाचा विचार करत असताना, कोणत्याही ग्रंथाचा, मग तो हरिपाठ असेल, तुकाराम महाराजांचा अभंग असेल, माऊलींची ज्ञानेश्वरी असेल, गाथा असेल, नाहीतर ब्रह्मसूत्रासारखा मोठा ग्रंथ असेल, त्या ग्रंथाच्या पहिल्या चरणामध्ये संपूर्ण ग्रंथ सामावलेला असतो. ज्ञानेश्वरीचं उदाहरण घ्या. ओम नमो जी आद्या वेद प्रतिपाद्या जय जय स्वसंवेद्या आत्मरूपा. अख्खा जो काही दृष्टांत, सिद्धांत, वेदांताचा जो काही सांगायचा आहे तो तिकडे आलेला आहे. हरिमुखे म्हणा पुण्याची गणना कोण करी. पहिल्या त्या संपूर्ण अभंगामध्ये सगळा विचार आलेला आहे. जन्माद्यस्य यतः अथातो ब्रह्म जिज्ञासा, 2 सूत्रामध्ये सगळं आलं. असंच ते असतं. म्हणून पहिले जे 2 शब्द इकडले भज गोविंदम, यामध्ये सगळं काही आलं. 2 शब्दांमध्ये भरपूर अर्थ सामावलेला आहे. भाषेचं जर का काही महत्व असेल, प्रभुत्व असेल किंवा शक्ती असेल, ती ही आहे. काय विस्तार सांगितला त्या 2 शब्दांनी?
भज या शब्दाचे आपल्याला सामान्यतः माहित असणारे शब्द काय? भजन करा, पूजन करा, कीर्तन करा, बसा, म्हणा हरिमुखे म्हणा, हरिमुखे म्हणा, रामकृष्ण हरी, रामकृष्ण हरी. केवळ भज या शब्दाचा तेवढाच मर्यादित अर्थ नाही. मग काय येत अर्थ? भज या शब्दाचे अर्थ जे आहेत त्याच्यामध्ये एक आहे, संस्कृत व्याकरणाच्या दृष्टीने पाहिलं आणि ज्या प्रकारे भज या धातूचा उपयोग केलेला आहे त्याचा विचार केला तर एक आहे सेवा, एक आहे सेवा करणे, एक आहे पूजा करणे, एक आहे पूजा करणे, तिसरा आहे उपासना, उपासना करणे. पूजा आणि उपासना या दोन्हीमध्ये भेद आहे. त्याच्यानंतर संगती, त्याचा संग करणे. दुसरा सोपा शब्द आपल्याला वापरायचा असेल तर शरणागती, शरण जाणे. सामान्य व्यापकत्वाने उपलब्ध असणारा अर्थ भजन, कीर्तन करणे. आणि अजून एक अर्थ आहे मान्य करणे. एखाद्या सिद्धांत निष्कर्षाप्रती आल्यानंतर जे मान्य करणं असतं ते म्हणजे भजणे. एवढे सगळे अर्थ केवळ भज या धातूचे आहेत आणि ते सगळे अर्थ इथे अपेक्षित आहेत. सेवा करा, कोणाची करा? गोविंदाची करा. पूजा करा, कोणाची करा? गोविंदाची करा. म्हणजे सेवा या या क्रियेचं कर्म कोण? गोविंद. पूजा या क्रियेचं कर्म कोण? गोविंद. उपासना क्रियेचं कर्म कोण? गोविंद. शरणागती क्रियेचं कर्म कोण? गोविंद. भजन कीर्तन क्रियेचं कर्म कोण? गोविंद. मान्य करणं, कोणाला मान्य करा? गोविंद. मग ह्या सगळ्या क्रिया पूजा, सेवा, उपासना, कीर्तन, मान्य करणं, हे सगळं या ज्या गोष्टी आहेत त्याचं कर्म जो गोविंद आहे तो कोण आहे? प्रश्न निर्माण झाला ना. मग त्याच्यासाठी गोविंद या शब्दाचा अर्थ पाहावा लागतो. मी अजून भजाला सोडलेलं नाहीये, फक्त आता गोविंदाकडे यायचं म्हणून सांगतोय. तर काय आहे? गोविंद हा शब्द विष्णू सहस्रनामामध्ये 2 ठिकाणी आलाय. 31व्या श्लोकामध्ये, 33व्या श्लोकात आणि 71व्या श्लोकात. आणि विष्णू सहस्रनाम भाष्यामध्ये आचार्यांनी त्याची व्याख्या करत असताना तिकडे पुन्हा 5-6 अर्थ दिले. कोण कोण आहे? गोविंद म्हणजे आहे तरी कोण? आता म्हणाल हे चर्वित चर्वण कशासाठी? कारण ह्या प्रत्येक अर्थ आपल्याला आपल्या साधनेच्या प्रत्येक टप्प्यावर आवश्यक आहे म्हणून. कोण आहे गोविंद? तर गो या शब्दाचा अर्थ झाला पृथ्वी. विंद म्हणजे प्राप्त करणे. नष्टांबई पृथ्वीं पूर्वम, पाताळात गेली ना, रसातळाला गेली पृथ्वी. मग ती रसातळाला गेल्यानंतर प्राप्त करून देणारा जो, तो गोविंद. वराह रूप अवतार ज्या भगवंतांनी घेतला ते गोविंद. गो पृथ्वी विंद, प्राप्त ज्यांनी करून दिली ते गोविंद. गो म्हणजे गाय. इंद, इंद हा इंद्रासाठी वापरलेला मूळ शब्द. इंद्राचं मूळ नाव इंद, पण मोठ्या लोकांना त्यांच्या नावाने बोलावलेलं आवडत नाही म्हणून त्याच्यासाठी नाव बदलून जोडलं इंद्र. इदम दक्षती, रक्षण करणारा या सगळ्याचा, म्हणून तो इंद, त्याचं झालं नाव इंद्र. तर इंद म्हणजे झाला इंद्र, गो म्हणजे झाल्या गायी. गायींचा इंद्र, गायींचा राजा, गोपालांचा राजा, तो झाला गोविंद. त्यानंतर गो या शब्दाचा एक अर्थ आहे वाणी.
विंद प्राप्त करून देणारा, आपल्या वाणीला चेतना देणारा जो कोणी, तो झाला गोविंद. मग गो म्हणजे वेद, वेदांतील महावाक्य, आणि या वेदांद्वारे, वेदांतील महावाक्याद्वारे विंद जो जाणला जातो, तो झाला गोविंद. आणि आता शेवटचा फक्त अर्थ, गो म्हणजे पुन्हा वेद आणि विंद म्हणजे ज्याच्यापासून प्राप्त होतात, तो गोविंद. मग आता हा प्रत्येक अर्थ प्रत्येक क्रियेशी जोडूया. सेवा कोणाची करा? गोपालांनी ज्याची सेवा केली त्या गोविंदाची सेवा करा. पूजा कोणाची करा? याच्यामधला कोण आहे? नष्टामय पृथ्वी पूर्णम, ज्याने पृथ्वी प्राप्त करून दिली तो ईश्वर रूप जो गोविंद परमात्मा विष्णू, त्याची पूजा करा. उपासना कोणाची करा? उपासना जो वाणीला प्रेरणा देणारा आहे त्याची करा. कारण वाणी हे तिकडे साधन सांगितलेलं आहे. आता मी उपासना पूजा याच्या भेदामध्ये जाणार नाही, कारण ते विषयांतर फार मोठं होईल. आपल्याला अभ्यास ग्रंथाचं चिंतन पुढे न्यायचं आहे. शरणागती, शरण कोणाला जा? परत त्याच ईश्वराला जा ज्याने पृथ्वी प्राप्त करून दिली. आणि शरण कसं जा? फक्त थोडक्यात सांगतो, अन्याश्रयाणाम त्यागो अनन्यता, इतर सगळ्या आश्रयांचा त्याग करून शरण जा. आणि शरण जाणाऱ्यांमध्ये सगळ्यात उत्तम कोण असेल तर ती आहे उत्तरा. भागवतामध्ये कथा आली की त्या उत्तरेच्या गर्भाला, आता लक्षात आलं उत्तरेला की आपल्या गर्भाचं रक्षण हे आता होण्यातलं नाहीये. कोणी करणार असेल तर ते भगवंतच आहेत. द्रौपदीचं रक्षण भगवंतांनी केलं, पण द्रौपदी सगळ्यात आधी भगवंतांकडे गेली नाही. ती आपल्या पाचही नवऱ्यांकडे गेली होती, भीष्मादिकांकडे गेली होती, सगळ्यात शेवटी भगवंतांकडे गेली होती. म्हणजे आधी इतर आश्रयांचा आधार घेऊन मग भगवंतांकडे गेली. परंतु उत्तरा सगळ्यात आधी कोणाकडे गेली असेल तर ती भगवंतांकडे गेली. भागवतामध्ये उद्धरण आलं, पाहि पाहि महायोगिन देव देव जगतपते, नान्यत्वद भयम पश्ये यत्र मृत्यू परस्परम. या मृत्यूपासून रक्षण करणारं दुसरं मी कोणालाही पाहत नाही, म्हणून मी तुम्हाला शरण आली आहे. अशी शरणागती भगवंताची घ्या. अशी त्या अशा प्रकारे भगवंताला शरण जा. मग कीर्तन कोणाचं करा? कीर्तन यातल्या कोणाचंही करा. आणि मान्य कोणाला करा? तर जो वेदांताचा सिद्धांत महावाक्यांनी जो प्राप्त झालेला आहे त्याला मान्य करा, आत्मसात करा. हा अर्थ आहे भज गोविंदम या शब्दाचा. म्हणून आता पुढे संपूर्ण आपल्याला विचार चिंतन करत असताना जेव्हा जेव्हा आपण म्हणणार आहोत भजो गोविंदम गोविंदम भज मूढमते, कारण हे ध्रुवपद प्रत्येक श्लोकानंतर येत जाणार आहे. अर्थ काय? त्या परमात्म्याची सेवा, पूजा, उपासना, शरणागती, भजन, कीर्तन आणि तो सिद्धांत म्हणून मान्य केल्याशिवाय सद्गती नाही. सद्गती नाही म्हणजे काय? आचार्यांनी या पहिल्या श्लोकामध्ये काय सांगितलं ते म्हणतात, नाही नाही रक्षती डुक्री करणे. कथा सांगतो म्हणजे तुमच्या लक्षात हा सगळा विचार येईल. नारद महर्षी सनत कुमारांकडे गेले. सनत कुमारांकडे गेल्यानंतर त्यांनी सांगितलं, भगवन मी तुम्हाला शरण आलोय, मला ब्रह्मज्ञान द्या, मला शिकवा, विद्या द्या. मग त्या सनत कुमारांनी विचारलं, मी तुला शिकवेन रे,
पण मला माहित नाही तुला काय माहिती आहे. तुला सगळं जे काही माहीत आहे ते मला सांग, म्हणजे तुला जे माहीत नाही ते मी तुला शिकवू शकेन. कारण सनत कुमारांना नारदांचा अधिकार माहीत होता, किती ज्ञानी आहेत ते. नारद महर्षींनी सगळं सांगितलं. मला खगोल विज्ञान माहिती आहे, ग्रह विज्ञान माहिती आहे, नक्षत्र विज्ञान माहिती आहे, सगळ्या विद्या सगळ्या कला माहीत आहेत. अरे मग अजून शिकायचं काय बाकी आहे. भगवान पण झालाय असं, हे सगळं मला माहित आहे, पण माझं शोक दूर झाला नाही हो. अजून मी दुःखी तो दुःखीच आहे. आणि मी ऐकलंय तुमच्यासारख्या महर्षींकडून, तुमच्यासारख्या थोरा मोठ्यांकडून ऐकलंय, श्रुतम हि भगवद ऋषेभ्यः तरति शोकम आत्मवित. ज्याला ब्रह्मज्ञान झालं आहे तोच शोकाच्या पलीकडे जातो, हा दुःखाचा सागर ओलांडून पलीकडे जातो. मग म्हणून मी तुम्हाला शरण आलोय, मला ते आत्मज्ञान द्या. तन्मा भगवान शोकस्य पारं तारयतु. तुम्ही मला या शोकसागराच्या पलीकडे घेऊन जा. तात्पर्य काय? या जगातील ज्या काही विद्या आहेत, लौकिकार्थाने ज्या काही विद्या आहेत, त्या आत्मसात केल्याने माझं भलं होणार नाही, कल्याण होणार नाही. म्हणजे काय? माझं दुःख दूर होणार नाही. मग माझं दुःख जर का दूर व्हायचं असेल तर त्याच्यासाठीचं एकमेव साधन काय असेल, तर ते ब्रह्मज्ञान आहे. आणि ब्रह्मज्ञानाचा अत्यंत सोपा मार्ग कुठे असेल, तर तो भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. मग यामध्ये आपण क्रम लावू. एकदम काय आपल्याला ब्रह्मज्ञान होत नाही, आणि ते जर का उठाउठी झालं असतं तर वेदांची आवश्यकता पडली नसती. ब्रह्मज्ञान जरी होई उठाउठी तरी का हिंपुटी वेदशास्त्रे. कशाला वेदांनी एवढे कष्ट घेतले असते आपल्याला सांगायला. मग क्रम घ्या. आधी त्याचं कीर्तन करा की त्याची गोडी लागेल. मग त्याची पूजा सेवा करा की त्याच्याकडे जवळ जायचा प्रसंग येईल. जवळ गेल्यानंतर शरणागती करा की त्याला शरण जाता येईल. आणि मग शरणागती प्राप्त झाल्यानंतरच त्या एकाला आपल्याला मान्य करता येईल. अशा प्रकारे इथे आचार्य म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. पुढे ते म्हणतात, हे सगळं व्हायचं असेल तर आता काय केलं नाही पाहिजे. इकडनं आपण सगळे जे काही आता श्लोक पाहणार आहोत त्याच्या पार्श्वभूमीवरती हा विचार ठेवा. अंतकाली मला माझं कल्याण करायचं असेल तर मुख्य साधन काय? भज गोविंदम. मग त्यामध्ये कोणत्या साधनांपासून दूर राहिलं पाहिजे, काय केलं नाही पाहिजे, त्याचा विचार सांगतात. ते म्हणतात, मूढजहि हि धनागम तृष्णाम कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णाम् यल्लभसे निजकर्मोपात्तम् वित्तं तेन विनोदय चित्तम् मूढजहि हि धनागम तृष्णां कुरु सद्बुद्धिं मनसि वितृष्णां यल्लभसे निजकर्मोपात्तं वित्तं तेन विनोदय चित्तम्. पुढल्या उपदेशामध्ये आचार्य म्हणतात, हे मूढ, अरे मूर्खा, अरे अविवेक्या, जही ही त्याग कर, टाकून दे. काय? धनागम तृष्णाम जहीही. धनागम अर्थार्जनाची, अर्थप्राप्तीची जी इच्छा आहे ती टाकून दे, ती सोडून दे.
काय कर? सद्बुद्धीम कुरु. तुझ्या अंतःकरणातील बुद्धीतील विवेक जागा कर. मनसी वितृष्णाम. वितृष्णाम मनसी, मनामध्ये. कोणत्या मनामध्ये? वितृष्णाम, ज्याच्यामध्ये विषयांची तृष्णा राहिलेली नाही, अशा मनसी सद्बुद्धीम कुरु. सद्बुद्धी, चांगली बुद्धी घ्या, किंवा सत हा बुद्धी, सत जे परब्रह्म, त्याची बुद्धी धारण कर. अर्थार्जनाची इच्छा सोडून दे, मनामध्ये विषयांची इच्छा सोडून दे, आणि त्यामध्ये काय कर? परब्रह्माचे चिंतन कर, भगवंताची भगवत बुद्धी धारण कर. का असं? कारण अर्थप्राप्तीने सुखप्राप्ती होत नाही. पण मग अर्थार्जन तर हवं ना, व्यवहारात जगायचं तर पैसा पाहिजे, धन पाहिजे. मग काय कर? यल्लभसे निज कर्मोपात्तम. जे काही म्हणून तुझ्या कर्माचं फल म्हणून तुला जे प्राप्त होईल, वित्तम तेन विनोजय चित्तम. जे तुझ्या आत्ता केलेल्या कर्माचं फळ म्हणून तुला जे काही धन प्राप्त होत आहे, त्यातच विनोदय चित्तम, त्यातच तुझ्या मनाचं समाधान कर. अधिकाची तृष्णा ठेवू नको, अधिकाची इच्छा ठेवू नको. का? भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. त्या गोविंदाशिवाय तुला दुसरा कोणीही त्राता नाही. विचार पाहूया, अगदी सामान्य विचार आहे. मला सुखाची प्राप्ती तेव्हाच होऊ शकते जेव्हा ते सुख संपणार नाही याची खात्री मला आहे. मला सुखाची खरोखर सुख तेव्हाच प्राप्त होईल जेव्हा ते सुख नष्ट होणार नाही याची मला खात्री आहे. एखादा विषय जो नष्ट होणार आहे, त्या विषयापासून मला नित्य सुख कधीच मिळू शकत नाही. प्रसाद असतो की नाही, किंवा कुठलाही गोड पदार्थ घ्या, पक्वान्न घ्या. बनवताना दुःख, खाताना अरे हे किती गोड खातं, डायबेटीस होईल की काय, हा विचार असल्यामुळे दुःख, आणि खाल्ल्यानंतर अरे संपले रे, अजून केले असते तर चांगलं झालं असतं, लाडू असतील, गुलाबजाम असतील, तर काही असेल म्हणून दुःख. बनवण्यासाठी कष्ट पडले म्हणून दुःख, संपणार, त्याचे परिणाम वाईट होणार हे जाणून अनुभवताना दुःख, संपल्यानंतर अरे संपले म्हणून दुःख. म्हणजे जे विषय अनित्य आहेत, जे अनुभव सुख देणारे अनुभव अनित्य आहेत, त्यातून मला सुख मिळतंय खरं, पण दुःखच जास्ती प्राप्त झालं. मग असा कोण आहे जो मला नित्य सुख देऊ शकतो? केवळ एक गोविंद आहे, कारण तो कधी नित्य, तो अनंत आहे ना. अनंत असणाऱ्या परमात्म्यापासूनच अनंत नित्य निरतिशय सुखाची प्राप्ती होऊ शकते. म्हणून अर्थार्जनाने खरोखर सुखाची प्राप्ती होणार नाही. तू जे काही प्रयत्न अर्थार्जनासाठी करशील, त्यातून दुःखच प्राप्त होईल. मग काय कर? जेवढं म्हणून या व्यवहारासाठी आवश्यक आहे तेवढंच प्राप्त कर, त्यातच समाधान मान, आणि मग उरलेला जो वेळ आहे त्याचा उपयोग गोविंदाच्या भजनासाठी कर. म्हणून आचार्य पुढे म्हणतात, इथे म्हणतात, भज गोविंदम भज गोविंदम गोविंदम भज मूढमते. अजून आचार्य उपदेश करणार आहेत, पण तो काय उपदेश आहे तो आपण पुढला उपदेश उद्याच्या चिंतनामध्ये पाहणार आहोत. आजच्या चिंतनाला इथेच विश्राम देऊ. पुंडलिक वरदे हरी विठ्ठल श्री ज्ञानदेव तुकाराम. पंढरीनाथ भगवान की जय. माऊली ज्ञानेश्वर महाराज की जय. सद्गुरु संतराम महाराज की जय.
की जय, सब भक्तन की जय.